चला तर आपल्या घरातल्या भिंतीचा वापर करून आपण आपले थाईज हिपचा भाग कसा कमी करायचा. प्रत्येकाच्या घरात भिंत असते पण माहिती नसते की त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो. दोन्ही हात वरती फ्रंटला समोर झुकायचं आहे, दोन्ही हात बॅक जाऊ द्यायचं. या बघा ह्या एक्झरसाइजचे 2 फायदे आहेत. तुमच्या थाईजचा भाग पण कमी होतो आणि मेन म्हणजे जेव्हा तुम्ही हात वरती घेताय तेव्हा बॅकला जाता तेव्हा चेस्टचे इंचेस हाताचे फॅट पण कमी होऊन जातात. प्रॉपर करायचं आहे. काउंटिंग 15 घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही जेव्हा हात मागे जाता तेव्हा समोर बेंड होतं, आपोआप तुमच्या मांडीचा भाग कमी होतो कारण इतकी स्ट्रेचिंग होते खालून. आणि नी पहा माझं बरोबर एका लाईनमध्येच आहे, बिलकुल बेंड केलेला नाही आहे मी. होल्डिंग घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता थोडंसं लूज ठेवण्यासाठी थोडंसं बेंड करायचं म्हणजे ब्रीदिंग नॉर्मल होईल. परत त्याला पुश करा नीला. आता तसेच दोन्ही हात वरती पण फक्त फ्रंटला गुडघ्याला खालून लॉक करायचं आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. होल्डिंग. होल्डिंग कंपल्सरीच घ्यायचं आहे. तिथल्या तिथं अप अँड डाऊन करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. यानंतर क्रॉस टचिंग घ्यायचं आहे. तोच पाय भिंतीला लावायचा आहे. आता नी स्ट्रेट ठेवा. क्रॉस टचिंग घ्यायचं आहे. एकदा डावा हात एकदा उजवा हात. येस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 20ला होल्डिंग. अपोजिट हाताने होल्डिंग. येस. 1 2 3 4 5. परत लूज सोडा जेणेकरून ब्रीदिंग नॉर्मल झाले की त्याचे पेन पण कमी होऊन जातात. आता दोन्ही हात वरती घ्या. एकदा डाव्या पायाला एकदा उजव्या पायाला स्पर्श. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. होल्डिंग. का 20? येस 20 घेऊया. होल्डिंग. चला. 1 2 3. दोन्ही हात डावा हात डाव्या पायाला उजवा हात उजव्या पायाला. 1 2 3 4 5. अप्पर बॉडीला पण तिथल्या तिथं अप अँड डाऊन करायचं आहे जेणेकरून इनर थाईजला फुल स्ट्रेचिंग झाली पाहिजे. रिलॅक्स. आता मात्र तुम्ही पाय चेंज करायचा आहे सर्वांनी. डावा पाय लावायचा आहे वॉलला. प्रॉपर करायचा आहे. चल दोन्ही हात वरती. परत समोर झुकलं की मागे जाऊ द्या हात. तुम्ही समोर बेंड व्हा. 1 2 3 4 5. बट ह्या एक्झरसाईज तुम्ही डेली किती 8 मिनिट होत आहेत. डेली प्रॅक्टिस करा आणि 2 टाईम करू शकता जर तुमच्या थाईजचा भाग कमी करायचा असेल तर. येस करेक्ट. थाईजचा भाग जर कमी करायचा तर ह्या एक्झरसाईज इज बेस्ट एक्झरसाईज. 15 ते 20 काउंटिंग घ्यायचे आहेत तुमच्या स्पीडनुसार. आता होल्डिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तिथल्या तिथं बेंड करा जेणेकरून जे आपल्याला त्रास होत होता पायाला स्ट्रेचिंग जास्त वाढत होते ते कमी होते. परत रिलॅक्स झालं की परत रिपीट. खालून नीला लॉक करा. 1 आणि समोर बेंड व्हायचं. नुसतं हाताने लॉक करायचं नाही, बेंड पण व्हायचं आहे. 2 3 4
5 6 7 8 9 10 होल्डिंग अप अँड डाऊन तिथल्या तिथं. ओके 11 12 13 14 15 आता होल्डिंग घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. तिथल्या तिथं पाय लूज ठेवायचा, फक्त काढायचं नाही भिंतीपासून. क्रॉस टचिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 होल्डिंग. अपोजिट होल्डिंग. श्वास भरून घ्या, दोन्ही हात वरती. एकदा उजव्या पायाला स्पर्श, एकदा डाव्या पायाला स्पर्श. हाताचा गोल सर्कल करून वरती उचलताना 1 2 3 4 5 6 7 8. हे पहा, आमच्याकडे रोज 1 तास एक्झरसाईज असतात. त्यात मेडिटेशन आलं, प्राणायाम आलं, वेगवेगळे एक्झरसाईजचे प्रकार आले. तुम्हाला जर आमचा क्लास जॉईन करायचा असेल तर इन्क्वायरी करायचं आहे 8788830677 वरती तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. डेली नवीन नवीन एक्झरसाईज तुम्हाला मिळून जातील आमच्याकडे. आणि 1 तास असतात. फक्त आम्ही तुम्हाला आमच्या 1 तासामधले 5 ते 10 मिनिट्स यूट्यूबला अपलोड करतो आमच्या चॅनलवरती. बस, पूर्ण तास नाही करत आम्ही. रिलॅक्स. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा लिंक माझी. यस, त्याही घरच्या घरी एक्झरसाईज करतील. आणि रोज हे 2 टाईम तुम्ही केलं पाहिजे. आणि डेली प्रॅक्टिस करा. यस, यानंतर आम्ही हँडच्या एक्झरसाईज घेणार आहेत. ओके, आता बाय बाय.